नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डक यांच्या मते त्यांनी आधीच 30 तारखेला सांगितलं होतं की राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे आणि तसंच घडलं। अनेक ठिकाणी गारपीट झाली, विजांचा कडकडाट झाला आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आता राज्यभरातून शेतकऱ्यांचे फोन येत आहेत, साहेब हा पाऊस अजून किती दिवस राहणार? तर पंजाबराव डक यांच्या मते हा अवकाळी पावसाचा अंदाज आधी 3 एप्रिलपर्यंत होता, पण आता हवामानातील बदल लक्षात घेता हा पाऊस 4 आणि 5 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे। मित्रांनो, आज 31 मार्चलाही मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट देखील होऊ शकते। पंजाबराव डक यांच्या मते विशेषतः 2 आणि 3 एप्रिल या 2 दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे। या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये विशेषतः सतर्कता बाळगावी लागेल। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे आणि नगर या पट्ट्यातही चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात गारपीट होईल, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। पंजाबराव डक यांच्या मते या पावसात विजेचं प्रमाण खूप जास्त राहणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, कुणीही झाडाखाली उभं राहू नये आणि आपली जनावरं देखील झाडाखाली बांधू नयेत। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा पिकांचं संरक्षण। ज्यांच्याकडे कांदा आहे त्यांनी तत्काळ कांदा काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि झाकून ठेवावा, कारण सातारा, पुणे, नागपूर, नाशिक आणि जळगाव या कांदा पट्ट्यात गारपीट जास्त होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे। गहू, हरभरा, भाजीपाला या पिकावरही या पावसाचा परिणाम होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तितकं संरक्षण करावं। मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्येही गारपीट होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी, पाथर्डी, पैठण या भागात विशेष काळजी घ्यावी। विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे, त्यामुळे पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावं। मित्रांनो, हा पाऊस 4 एप्रिलपर्यंत राज्यभर वेगवेगळ्या भागामध्ये पडत राहील। 5 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा या भागात त्यांचा प्रभाव दिसेल आणि पंजाबराव डक यांच्या मते 6 एप्रिलपासून राज्यात हवामान कोरडं होणार आहे। म्हणजे पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाळ्यासारखी परिस्थिती राहणार आहे। अनेक ठिकाणी गारपीट होईल आणि ज्या भागात आतापर्यंत गारपीट झाली नाही तिथेही होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज गंभीरपणे घ्यावा आणि योग्य ती काळजी घ्यावी। जर हवामानात काही अचानक बदल झाला तर लगेच नवीन अपडेट दिलं जाईल। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।